वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे थोर पराक्रमी शूर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा आणि स्मृतींचा यथोचित गौरव व्हावा यासाठी घोडबंदर रोड या महत्त्वपूर्ण मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे। तशी प्रस्तावाची सूचना त्यांनी महासभेत मांडली असून याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्रही कृष्णा पाटील यांनी दिली आहेत। ठाणे वसई विरार या भागांना जोडणाऱ्या घोडबंदर या मुख्य रस्त्याला चिमाजी अप्पा यांचे नाव द्यावे अशी मागणी होत आहे। या संदर्भात कृष्णा पाटील यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली आहे। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि ठळक बाब म्हणजे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यासोबतच थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबतचे विशेष पत्र दिले असून या मागणीचा उल्लेख त्यांनी पत्रात प्रामुख्याने केला आहे। चिमाजी अप्पांच्या जाज्वल्य इतिहासाची नवतरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी या मार्गाचे नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग असेच करण्यात यावे अशी आग्रही विनंती कृष्णा पाटील यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे। चिमाजी अप्पांनी वसईच्या लढ्यात दाखवलेले शौर्य हे मराठ्यांच्या लष्करी इतिहासातील एक सोनेरी पान आहे। त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन घोडबंदर मार्गाला त्यांचे नाव दिल्यास तो या थोर योद्ध्याला मानाचा मुजरा ठरेल असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे। प्रथम म्हणजे ठाण्याचा इतिहास हा ठाणेकर लोकांना माहिती व्हावा। येणारी पिढी किंवा तरुण पिढीला ठाण्याचा इतिहास संपूर्ण माहीत नाही। चिमाजी अप्पा हे मराठा योद्धा यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात जो छळ होता त्याच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले आणि ठाणा वसई विरार या विभागातील लोकांना त्यांनी न्याय दिला आणि हे सर्व किल्ले पोर्तुगीजापासून शाबूत ठेवले। तर त्यांचा इतिहास हा कुठेतरी येणाऱ्या ठाणेकर नवीन पिढीला व तरुणांना माहीत नाही आहे। तो होण्याकरता घोडबंदर रोडला चिमाजी अप्पा यांचं नामकरण व्हावं अशी मी प्रस्तावाची सूचना महापालिकेत घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिलेलं आहे की त्यांचं कुठंतरी घोडबंदर रोडला नामकरण पण व्हावं त्यांच्या नावाने, तसंच त्यांचं एक स्मारक व्हावं जेणेकरून त्याचा इतिहास तिथे लिहिला जाईल आणि तो ठेवा जतन केला जाईल येणाऱ्या पिढीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माझे मित्र मनोज प्रधान हे कुठेतरी इतिहास विसरलेले आहेत आणि जो घोडबंदर रोड आहे त्याला यममार्ग म्हणण्याचं कारण द्या असं त्यांचं जे म्हणणं आहे त्याचा मी निषेध करतो। खरं तर चिमाजी अप्पांनी हा ठाण्याचा इतिहास फार मोठा आहे। त्याचबरोबर वज्रेश्वरी आणि गणेशपुरी हे देवस्थानही त्या चिमाजी अप्पांनी उभारलेले आहेत आणि त्याचे ते ट्रस्टी होते आणि त्यांनी त्या ट्रस्टीच्या काळात मनोज प्रधानांनी काय पराक्रम केलेला आहे हे ठाणेकर आणि पूर्ण महाराष्ट्र जनता पाहत आहे आणि तो जो प्रताप केलेला आहे त्याचा विरोध म्हणून ते इथे विरोध करतायत काय असं मला वाटतंय चिमाजी अप्पांच्या नावांना। पण चिमाजी अप्पांच्या नावांना त्यांनी कृपया करून विरोध करू नये, त्यांनी त्याला साथ द्यावी अशी मी विनंती करतो। त्याचबरोबर जर राष्ट्रवादी पक्षाची जर ही भूमिका असेल आणि मनोज प्रधानांची भूमिका असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो। खरोखर त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज घोडबंदरमध्ये जो रस्ता आहे रस्ता वाढलेला आहे, त्याचबरोबर मेट्रोही आलेला आहे, परत तो बोगद्याचंही काम चालू आहे, त्यामुळे तिथे ट्रॅफिक समस्या ही आहेच पण ती कमी होण्यासाठी कुठेतरी प्रशासन काम करते आणि त्या काळात काम करत असतेवेळी काही घटना चुकीच्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जीवितहानी झालेली आहे। ते तसं व्हायला नाही पाहिजे हे प्राथमिक वाटतं, पण आता ते धरून बसून पुढे कामकाज थांबणार नाही ना। कुठेतरी त्याच्यावरती तोडगा काढण्याच्या हिशोबाने जे प्रशासनाला उलटी साथ दिली पाहिजे, राष्ट्रवादी पक्षांनी पण साथ दिली पाहिजेत आणि ह्या भविष्यात अशा घटना घडू नये याची काळजी घेऊन पुढील कामकाजाला दिशा दिली पाहिजेत असं मला वाटतं।